रेडी आहे का? विलिनीकरणासंदर्भामध्ये ज्या चर्चा सुरू आहे त्याच्यात तुमची नेमकी भूमिका काय आहे? अरे शांत राहा कार्यकर्ते. विलिनीकरणासंदर्भामध्ये ज्या चर्चा सुरू आहे, काँग्रेस पक्ष, तुमचा पक्ष, इतर काही पक्ष आहे, ममता बॅनर्जीचा पक्ष आहे, तो काँग्रेसमध्ये विलीन व्हावा अशी चर्चा देशभरात सुरू आहे. तुमची अधिकृत प्रतिक्रिया काय खासदार म्हणून? मी तुमच्याच कडून ही गोष्ट ऐकते. मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तुमच्याच कडून ऐकते. काल नाना पटोले म्हणले की राष्ट्रवादीकडनं काही महिन्यापूर्वी विलिनीकरणाचा प्रस्ताव काँग्रेसकडे केला होता. मला आदरणीय पवार साहेबांना आणि मला ह्याची काहीच माहिती नाही. होऊ शकतं का असं काही होऊ शकतं का? जर कोणी पुढाकार केला होऊ शकतं का? याच्यामध्ये काही शक्यता आहे का? आत्ता तरी राज्य आणि देशासमोर देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, खूप मोठी महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्याच्यातून देश जातोय, माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी अशी आमची गेल्या अनेक दिवसांची नाही, आठवड्यांची नाही, महिन्यांची विनम्र विनंती सातत्याने राहिली. तुमचे काही आमदार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले, काल उत्तम जानकर मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले. काय अस्वस्थता आहे का आमदारांमध्ये, कशामुळे भेटले? ही सोलापूरच्या इलेक्शनची आहे. 2 आमदार आणि एकतर देशाच्या सगळ्या मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते, म्हणून काय अस्वस्थता असते का? काल मी विनोद तावडेंबरोबर पूर्ण दिवस होते JPC मध्ये, म्हणून काय अस्वस्थता थोडी असते? ते त्यांच्या कामासाठी आले होते, मी माझ्या कामासाठी. आम्ही JPC मध्ये एकत्र होतो, शेजारी बसलो होतो, ट्विटही झाला फोटो, तुम्ही जर फॉलो करत असाल आम्हाला दोघांना तर. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांमधले लोक, विरोधात असू दे किंवा विपक्ष असू दे, हे अनेक वेळा कामांसाठी एकामेकाला भेटत असतात. एकामेकाला भेटलो म्हणून ते आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातो. चर्चेच्या मागे कोण असावं? कारण की सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होणार आहे, गेल्या 1.5 दिवसांपासून संपूर्ण चर्चा आली. यामागे काही कोणाचं षडयंत्र आहे किंवा काही वाटतंय का? काय नेमकं तुम्हाला माहित नाही? मी तुम्हाला खरं म्हणजे आदरणीय पवार साहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे आणि आम्हीही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाही आहे. त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. तृणमूलमध्ये सध्या ज्या घडामोडी आहे त्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाल्या. संजय राऊत यांची पण काही वेगवेगळी स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे या चर्चांना थोडंसं फूट आलं. तृणमूल काँग्रेसचं मला माहिती नाही, कारण का तृणमूल काँग्रेसची जी मीटिंग सोनियाजींबरोबर झाली त्याच्यात 2च लोक होते. सोनियाजी स्वतः होत्या आणि ममता दिदी होत्या. त्या दोघी माध्यमांशी बोलल्या आहेत का नाही मला माहिती नाही, पण माझ्या वाचनात काही आलेलं नाही, ना वर्तमानपत्रात ना चॅनल, ना त्या दोघी माझ्याशी बोलल्या आहेत ना मी त्यांच्याशी बोलले. त्याच्यामुळे त्या दोघींच्या बोलण्यामध्ये काय झालं हे त्याच दोघींना माहिती. ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी सुरू आहेत तृणमूलच्या बाबतीत, अक्षरशः तो पक्ष पूर्णपणे संपत चाललेला दिसतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळेच आपल्या पक्षाच्या सुद्धा या चर्चा सुरू झाल्या आणि काही लोक संपर्कात असल्याचे या सगळ्या चर्चा तिथून सुरू झाल्या. कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही. आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला. बाकी तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा. तुम्हाला असं वाटतं की या स्थितीमध्ये विलिनीकरण एक वेगळा पर्याय असू शकतो? मी तुम्हाला खरं सांगू, आज देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती इतक्या अडचणीत आहे की आता राजकारण करायची वेळ नाही, आता देश वाचवायची वेळ आलेली आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, नीटच्या परीक्षेचा, आता आम्ही एकामेका तू मे करत बसायचं का? नीटच्या परीक्षेमधल्या मुलांचं भविष्य बघायचं. आपापसात तू मे कोणी राजकीय पक्षांनी करायचे, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी का? आज महागाई, बेरोजगारीमध्ये अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकरी असेल, नागरिक असेल, त्याला आधार द्यायचा. आम्हालाही काही जबाबदाऱ्या आहेत की नाही. लोकांनी विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला आलेलं आहे आणि घरं फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणार नाही. आणि आत्ता तृणमूलचं जे मॉडेल आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काही वेगळं नाही. पहिलं शिवसेनेवर हल्ला झाला, मग राष्ट्रवादीवर झाला,
आणि आता तो हल्ला तृणमूलवर होतोय. काही रोहित पवार उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही जाणार आहात का? काय तुमची या सगळ्या बाबतीत पक्षाची भूमिका आहे? मी पहिल्यापासून रोहितला विनंती करत होते की असं उपोषण तू करू नको, कारण शेवटी आपली ही मोठी लढाई आहे. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे. पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार. काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले. काल दिवसभर तो ताकदीने लढत होता, पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला, 24 तास झाले त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे सरकार किती असंवेदनशील, गरीब, कष्ट करणारे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्याबद्दल आहे. ह्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे ही कर्जमाफी आहे. खासदार संजय राऊत यांनी काल जे वक्तव्य केलं की शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे. आमचा गट नाही, आमचा पक्ष आहे. तुमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे असं संजय राऊत काल म्हणले. तुम्ही संजय राऊतांना काय म्हणाल? संजय राऊत हे माझे मोठ्या भावासारखे आहेत आणि प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन, सूचना करायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे आम्हाला सूचना करायच्या. ताई, हिंदी में जानना चाहेंगे, मर्जिंग को लेके जो बयानबाजी हो रही है, कल नाना पटोले ने भी कहा कि इस तरीके का प्रस्ताव पहले आया था, इस पे चर्चाएं हो रही नहीं, है. हमें कुछ पता नहीं. ना आदरणीय पवार साहब को पूछा कुछ पता है, ना मुझे, ना शशिकांत शिंदे जी, ना जयंत पाटिल जी. हमारे पार्टी में ना किसी ने प्रस्ताव दिया है, ना हमें किसी ने प्रस्ताव दिया है. ना हमने दिया है, ना उन्होंने दिया है. भारतीय जहाजों पर जो हमला हुआ है, 3 लोग मारे गए. ट्रम्प का बयान है वो ईरान में किया. ये बहुत दुख की घटना है, बड़ी मतलब बहुत दुख की बात है जिस तरह से हल्ला हुआ है. और हमारे 3 भारतीय हमने गंवाए. हमारी अपेक्षा थी कि भारत सरकार इसका जवाब ये देना ही चाहिए. हमारे 3 बच्चे गए, इस मिट्टी के वो बच्चे हैं, भारतीय है, और उसके मान सम्मान में भारत ने एक स्ट्रॉन्ग लाइन लेनी ही चाहिए. और हमारी अपेक्षा है कि भारत सरकार इस पे चर्चा करे, और अगर भारत सरकार फॉरेन पॉलिसी में कुछ न कर पाए तो विपक्ष पूरी ताकत से उस फैमिली के साथ है. और हम ये नहीं लड़ पाए सरकार, तो हम तो पूरी तरह से उनकी तरफ से भारतीय हर बच्चे के लिए, हर भारतीय के लिए लड़ेंगे. ममता बनर्जी पर एफआईआर के निर्देश दिए हैं, कुछ वक्तव्यों को लेकर. मुझे कुछ आश्चर्य नहीं लगना है. एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है, और जिस तरह से एनसीपी तोड़ी गई, पहले शिवसेना तोड़ी, उसके बाद एनसीपी तोड़ी गई, वही मॉडल आज तृणमूल कांग्रेस का हो रहा है. ये बहुत दुख की बात है. आप क्या बोलना चाहेंगे नाना पटोले को, जिस तरह से उन्होंने इस बयान को दिया है कि प्रस्ताव आया था? नहीं, मैंने नाना पटोले जी का स्टेटमेंट पढ़ा ना सुना, तो मैं कैसे बोल सकती हूँ उसके ऊपर कुछ. लक्ष्मण हाके यांनी आरोप केलेला आहे की पवार कुटुंबाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. रोहित पवारांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलले. एक तर मी खूप विनम्रपणे म्हणते की 12 वर्ष तर आम्ही सत्तेत नाही, एक त्याच्यामुळे 70 वर्षात सगळं जे वाईट आमच्यावर आरोप प्रत्यारोप काँग्रेसवर आणि आमच्यावर होत असतात. आता कसं आहे, नवीन सून लग्न होऊन येते ना, तेव्हा सगळं सासूच्या चुका असू शकतात, पण लग्नाला 10-15 वर्ष झाली ना की मग सासूला किती वर्ष नावं ठेवणार. सुनेनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. वय पण वाढतं, अनुभव पण वाढतो, जबाबदाऱ्या पण वाढतात, तरी हरकत नाही. पण शेवटी जे कोणी बोलतं पवार कुटुंबाच्या विरोधात, कसं आहे, पवारांच्यावर टीका केली की हेडलाईन होते. तो इतना तो हक बनताय ना त्यांना नावं ठेवायचं. हेडलाईनही होते, बातमीही होते, आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं मला बोलण्याची ताकद आहे, तशी मला ऐकण्याची ताकद आहे. काही तुम्ही अमरावती जिल्ह्यात जाता, संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. आता एक तर उन्हामुळे पीक खराब झालेलं, दुसरं निर्यात बंदी झालेली आहे, 90% संत्रा जात नाही आहे. काय मागणी असणार? मी खरं तर एक 15 दिवसापूर्वी देशाच्या कृषी मंत्र्यांची मी भेटी घेतली होती. आमचा कांद्याचा प्रश्न आपल्या संपूर्ण राज्यात आहे. सगळेच शेतकरी, म्हणजे मध्ये तुम्ही बघितलं असेल, माननीय देवेंद्रजीही दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांनी मीटिंग घेतली होती कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्रीची. त्याच्यात साखर व्यवसाय असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्यांची ती कर्जमाफी असेल, या सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली असं त्यांच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकण्यात आणि वाचण्यात आलं. पण त्यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या धोरणामध्ये फार काही सुधारणा किंवा एक चांगला बदल किंवा गोड बातमी ही आलेली दिसत नाही. कर्जमाफी सरसकट व्हावी ही आमची मागणी आहे.
कारण का खरंच प्रचंड अडचणीत आज हा बळीराजा आलेला आहे आणि बळीराजा तर अडचणीत आहे, पण जगातल्या आर्थिक संकटामुळे देशही संकटात आले. म्हणून मी पुन्हा तेच सांगते की गेले अनेक महिने आम्ही अतिशय प्रांजळपणे, अतिशय विनम्रपणे भारताच्या माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करतोय, आर्थिक परिस्थितीसाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. देशात राजकारण होत राहील, पण आर्थिक कंबरड ज्या पद्धतीने मोडतंय आज, ह्याच्यातून आपल्याला परत उभं राहायला प्रचंड कष्ट आणि त्रास होऊ शकतात. देश प्रचंड अडचणीत आहे. हा विषय भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घ्यावा. सुप्रिया जी, ठाकरे गट के फिर एक बार सांसद शिंदे गट में जाने की चर्चाएं चल रही है, क्या लगता है, कैसे देखते हैं इसको? अरे 1.5-2 साल हो गए हम चुन के आए, तब से ये चलिए मैं तो कान पक गए सुन के. कुछ नया पूछिए, कुछ नया बताइए. नागपूरमध्ये तुम्ही आलेला उन्होंने कहा कि ये नई सरकार है, यहाँ पे त्याग पत्र नहीं होता और यूपीए में होता था. मतलब हम चाहे जो भी करेंगे हमारी मर्जी का है, हम कोई त्याग पत्र नहीं देंगे, हम जो करेंगे वही चलेगा. क्या ये सही है? एक तो वो देश के बड़े वरिष्ठ नेता है, उन्होंने क्या कहा मैंने खुद नहीं पढ़ा है, लेकिन ज़रूर उसके बाद में मैं सब पता करके आपको उसका ज़रूर जवाब दूँगी. नागपूरमध्ये तुम्ही आला आहात, व्याही तुमचे आमदार झालेले आहेत, काही भेट आहेत जावयांची आणि व्याही त्यांच्याकडे काही चक्कर आहे? आणि आमचे व्याही मुंबईत आहेत आणि मी खरं तर अमरावतीला चालले, त्याच्यामुळे आज काही व्यायांची भेट होणार नाही, पण 2-3 दिवसांनी रोजच भेट होणार आहे. कारण का लग्नाला का आता 3-4 दिवसच राहिलेत आणि आमच्याकडे कार्यक्रम 16 तारखेपासून सुरू होत आहेत आणि आजपासून बरोबर 1 आठवड्यानीच लग्न आहे. त्याच्यामुळे आमच्या घरात आणि दोन्हीकडे लग्नघाई आता हळूहळू सुरू झाली आहे. पण आज खरं तर अमरावतीला खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हर्षवर्धनजी हे आदरणीय पवार साहेबांचे फार निकटवर आणि त्यांच्या सुखदुःखात गेले 5 दशकं एकत्र राहिलेले आमच्यासाठी पितृतुल्य असे आहेत. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या 75ला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः आले.